नमस्कार. रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, ब्लॉगिंग सिरीज ही चालू आहे, त्यामुळे आजचा हा भाग 4 आहे. या भाग 4 मध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंग ज्या वेळेला तुमचा ब्लॉग तयार होतो तर तुम्ही ऍडसेन्सला अप्लाय कसं करायचं, कारण ऍडसेन्सला अप्लाय केल्याशिवाय तुमची ब्लॉगिंगची कमाई चालू होणार नाही. जर तुमचं ऍडसेन्स अप्रुव्हल आलं तरच तुम्हाला ब्लॉग मध्ये ते जोडून तुम्ही ऍडसेन्स थ्रू ब्लॉगिंग मध्ये कमाई करू शकता. तर हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, तर जरूर शेवटपर्यंत बघा, कुठलीही गोष्ट मिस करू नका. आणि पहिल्यांदा आला असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. या चॅनलवर आपण मराठी लेखकांसाठी अनेक नवनवीन गोष्टी सांगत असतो. तसेच आपला व्हॉट्सअप चॅनल जो आहे तोही जॉईन करा, त्याच्यावर तुम्हाला नवनवीन अपडेट्स ही मिळत राहतील. तर आता तुमचा ब्लॉग तयार झाला आहे. भाग 1, 2, 3 मध्ये मी प्रॉपर सगळं टेक्निकल वेनी तुमचा ब्लॉग कसा तयार करायचा याची माहिती सांगितली आहे. तर तुम्हाला ती पाहिल्यावरच तुम्ही एकदा ब्लॉग तयार केला, ओके, ब्लॉगवर आर्टिकल लिहायला सुरू केलं, त्याच्यानंतर तुम्हाला गुगल ऍडसेन्सला अप्लाय करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगवर पाहणं किंवा तुमच्या ब्लॉगवर असणं गरजेच्या असतात. तर त्या गोष्टी मी आज इथे सांगणार आहे. तसेच आणखीन काही ट्रिक्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ऍडसेन्सला जरा लवकर अप्लाय करता येईल, याही गोष्टी मी इथे आज सांगणार आहेत. तर सगळ्यात पहिले, आता तुम्ही पाहत असाल बऱ्याच जण सांगतात की ब्लॉग स्पॉटवर ऍडसेन्स अप्रुव्हल मिळत नाही. तर असं अजिबात नाहीये. ब्लॉग स्पॉटवर ही ऍडसेन्स अप्रुव्हल मिळतं. अनेक वेबसाईट आहे ज्यांना ब्लॉग स्पॉटवर ही ऍडसेन्स अप्रुव्हल मिळालेलं आहे. पण जर तुम्हाला लवकर अप्रुव्हल हवं असेल तर त्या ब्लॉगरला डोमेन नेम जोडणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे सपोज आता माझ्या वेबसाईटचं नाव आहे www.amchinews.blogspot.com. तर ही ब्लॉगर साईट झाली. पण मी जर डोमेन नेम ऍड केलं तर कसं होईल, www.amchinews.com. ओके, सो amchinews.com ला जास्तीत जास्त चान्स असतो की गुगल ऍडसेन्स अप्रुव्हल मिळेल रॅदर दॅन ब्लॉगस्पॉटला. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ज्यांना इन्व्हेस्ट करायचे, जे रेडी आहेत, त्यांनी डोमेन विकत घेऊन ब्लॉगरला जॉईन करायचं आणि त्याच्यावर काम करायचं. आणि ज्यांना शक्य नाहीये विकत घेणे डोमेन, त्यांनी ब्लॉगस्पॉटवर काम करून पण ऍडसेन्स अप्रुव्हल मिळू शकता. तर ही महत्वाची गोष्ट सांगते. दुसरी गोष्ट आता आपण पाहूयात की ब्लॉगस्पॉट साठी अप्रुव्हल करण्यासाठी कुठले पेजेस असणं गरजेचं आहे. तर मी भाग 1 मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कुठले पेजेस असणं, म्हणजे आपण तिथे क्रिएट केले पेजेस, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, नंतर टर्म्स अँड कंडिशन, डिस्क्लेमर. सो ही 4-5 पेजेस तुमच्या वेबसाईटवर असणं गरजेचं आहे. त्याच्यावर प्रॉपर कंटेंट असणं गरजेचं आहे. मी त्या भागात सांगितल्याप्रमाणे प्रॉपर लिंक असणं, हेडर आणि फुटर मेनू दोन्हीकडे लिंक असणं गरजेचं आहे. तर त्याप्रमाणेच तुम्हाला गरजेचं आहे. पेजेस असणं ही मॅन्डेटरी असतात ऍडसेन्स अप्रुव्हलसाठी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही किती मेन्यू करायचे, म्हणजे कॅटेगरीज जे मी तुम्हाला सांगितल्या, मेनू बनवताना सांगितल्या. सो तिथे मी 2-3 कॅटेगरीज तुम्हाला दाखवल्या. सो कमीत कमी तुमच्या 4 कॅटेगरीज असणं गरजेचं आहे. म्हणजे सपोज तुम्ही हेल्थ वर जर ब्लॉग कुठला बनवला असेल तर त्याच्यावर होम सोडून, म्हणजे तुम्ही डाएट विषयी लिहू शकता, ओके, योगा विषयी लिहू शकता, किंवा तिसरं मेनू आहे, तिसरा मेनूवर तुम्ही करू शकता की काही प्राणायाम वगैरे गोष्टी असतील त्या करू शकता. चौथा अजून वेगवेगळे झुंबा वगैरे कुठले प्रकार असतील. सो हेल्थ रिलेटेडच वेगवेगळे मेनू तुम्हाला करायचे आहेत. आता हेल्थमध्ये एकदम स्पोर्ट्स घालायचं नाही, असं न्यूज नाही करायचं. हेल्थ रिलेटेड जर तुमचा ब्लॉग असेल तर त्या रिलेटेड तुम्ही मेनू करून त्या प्रत्येक मेनू मध्ये ब्लॉग्स लिहिणं इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्ही किती कंटेंट लिहायचं. तर ब्लॉग ऍडसेन्सला अप्रुव्हल करण्याच्या आधी तुमच्याकडे 40 ते 60 तुमच्याकडे ब्लॉग असणं गरजेचं आहे. जर तुम्ही डोमेन विकत घेऊन केलं असेल तर 30 ब्लॉग जरी लिहिले तरी चालतं. ओके, आता हे ब्लॉग सगळ्यात महत्वाचं, हे ओरिजिनल असणं गरजेचं आहे.
तुम्ही जर AI वापरून ब्लॉग लिहित असाल तर त्याला एरर येतो. ब्लॉगर म्हणजे गुगल ऍडसेन्स अप्रुव्हल मेनली मिळत नाही. लकीली एखाद्याला मिळालं असेल पण सगळ्यांना मिळत नाही. त्यामुळे ओरिजिनल कंटेंट लिहिणं, हेच गोष्टी मी कंटेंट रायटिंग वर्कशॉपमध्ये पण शिकवते की ब्लॉगिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ओरिजिनल कंटेंट लिहिणं गरजेचं आहे. तो कसा लिहावा वगैरे सगळ्या गोष्टी आपण वर्कशॉपमध्ये करतोच आहे. सो माझ्या वर्कशॉपच्या स्टुडंटला सोपं जाईल. ओरिजिनल तुम्ही ऑलरेडी लिहिता, फक्त स्टेप बाय स्टेप म्हणजे जसं मी तुमचं हे झाल्यावर वर्कशॉप झाल्यावर लेख तपासते आणि त्याच्या ज्या कमेंट सांगते त्या लक्षात ठेवून तुम्ही हा ब्लॉग लिहा आणि मग त्याचं तुम्हाला यश नक्कीच मिळेल. ओके, सो 1000 ते 1200 शब्दांचा आर्टिकल असलेलं बेस्ट. त्याच्या पुढचं आहे की ट्रॅफिक किती असलं पाहिजे. तर तुमचा ब्लॉग हा कमीत कमी 1.5 ते 2 महिने तरी जुना असला पाहिजे. लगेच आज ब्लॉग बनवला, आठवड्याभरात गुगलला ऍडसेन्स अप्लाय केलं, अजिबात त्याला अप्रुव्हल मिळत नाही. ब्लॉग जुना पाहिजे, रोजच्या रोज त्याच्यावर पोस्ट आल्या पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट, ट्रॅफिक असलं पाहिजे. म्हणजे तुमचा ब्लॉग तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे. असं म्हणतात की जर तुम्हाला ऍडसेन्स अप्रुव्हल हवं असेल तर तुमच्या पूर्ण ब्लॉगवर दिवसाला 2000 पर्यंत ट्रॅफिक असलं पाहिजे. 2000च्या वर असेल तर चांगलंच आहे, पण कमीत कमी 1000 ते 2000 ट्रॅफिक तुमच्या ब्लॉगवर डेली हे असलं पाहिजे. मग ऍडसेन्स अप्रुव्हल मिळण्याचे चान्सेस वाढतात. आता आणखीन एक गोष्ट की मी जसं सांगितलं की 30 ते 45 आर्टिकल, 1000 ते 1200 तुम्हाला वर्डचा लेख लिहायचा आहे. प्रॉपर इमेजेस ऍड करायचे आहेत. इमेज पण तुम्ही पहा, तुम्ही स्वतः क्रिएट केल्या इमेजेस तर चांगल्या, इकडून तिकडून कॉपीराईट असलेल्या इमेज तुम्ही घेऊ नका. तरीही ब्लॉग ऍडसेन्सला प्रॉब्लेम होतो. सो इमेज कशा बनवायच्या त्या मी तुम्हाला सांगितलंच आहे. AI इमेज वापरा किंवा तुम्ही कॅनव्हामध्ये आणि भरपूर वेगवेगळे ऍप आहेत त्याच्यात पण इमेज क्रिएट करून ब्लॉगला टाकू शकता. सो त्याचाही एक महत्वाचा भाग आहे. खूप भारंभार इमेज टाकू नका, 1 ते 2 इमेज बास झाल्या. सो अशा पद्धतीने तुम्हाला ऍडसेन्सला अप्लाय करायचं आहे. आता अप्लाय कसं करायचं ती गोष्ट बघूया की सोपं आहे खूप. जसं आपण ब्लॉगरवर जसा वेबसाईट आपण एक अकाउंट बनवून ब्लॉग तयार केला, तसंच गुगल ऍडसेन्सची पण वेबसाईट आहे, इथे तुम्हाला दिसत असेल. त्याच्यावर लॉग इन करून तुम्हाला तुमचं अकाउंट बनवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट, एकदा तुमच्या नावाचं अकाउंट बनलं की तेच अकाउंट कंटिन्यू करायचंय. मग तुम्ही भविष्यात कधीही त्या गुगल ऍडसेन्स वरून अप्लाय करू शकता. एका व्यक्तीचं एकच अकाउंट गुगल ऍडसेन्स वर बनवू शकतं. म्हणजे नावावर, म्हणजे माझं नाव समजा शीतल दरंदळे, तर या नावावर एकच अकाउंट गुगल ऍडसेन्सला बनवू शकतं. तर अकाउंट बनवल्यावर त्याचे क्रेडेन्शियल तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी. भविष्यात तुम्हाला कितीही समजा काही तुम्ही बनवलं तर त्याच्या थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, कितीही वेबसाईट त्याच्या थ्रू तुम्हाला अप्लाय करता येईल. तर हे करू शकता. समजा तुम्ही जर पुढे जाऊन नाही तुमचं अकाउंट बनलं तर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे घरातले कोणाच्याही नावावर 18 इयर्स प्लस असलेल्यांवर पण तुम्ही अकाउंट बनवून ते जोडू शकता. या गोष्टी लक्षात ठेवा. अकाउंट बनवल्यावर तुम्हाला वेबसाईट जुनी होईल ही वाट बघायची आहे. त्याच्यावर ट्रॅफिक आणायचं आहे. प्रॉपर चांगले विषय लिहा, ट्रेंडिंग विषय लिहा. ट्रेंडिंग विषय शोधता कुठे येतील? गुगल ट्रेंड्स तुम्हाला सांगेल की खूप वेगवेगळे विषय आहेत. नंतर न्यूज तुम्हाला सुचवतील, वेगवेगळ्या न्यूज येतात त्याच्याशी रिलेटेड तुम्ही लिहू शकता. ट्रेंडिंग आर्टिकल लिहा, त्यांनी तुम्हाला ट्रॅफिक येण्याचा खूप फायदा होईल. आता ट्रॅफिक तुम्हाला ऑर्गॅनिक ट्रॅफिक पण येईल, म्हणजे ऑटोमॅटिक जर तुम्ही चांगले कीवर्ड वापरले तर त्यांनी पण ट्रॅफिक येईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जिथे जिथे शेअर कराल सोशल मीडियावर, जिथे जिथे शक्य आहे तिथे लिंक शेअर करा, तिथूनही तुम्हाला ट्रॅफिक जनरेट करता येईल. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून नंतरच गुगल ऍडसेन्सला अप्लाय करा. आणि तुम्हाला ही कशी वाटली ब्लॉगर सिरीज नक्की मला कळवा. बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही वर्डप्रेस सिरीज पण आणणार आहे का? तर नक्कीच आपण आणू. याला तुमचे कशा कमेंट येत आहेत, कशा रिप्लाय येत आहेत त्याच्यावर विचार करूनच मी वर्डप्रेसची पण सिरीज आणेल. कारण एक ब्लॉग बनवायला, या सगळ्या व्हिडिओ बनवायला खूप वेळ जातो, भरपूर मेहनत असते. आणि जर कोणी बघत नसेल आणि काही मदत होत नसेल तर मग मी ते आणणार नाही. सो बेटर आहे की तुम्हाला आवडलंच जरूर इथे कमेंट करून मला सांगा, मी पुढची ही सिरीज नक्की आणेल.
सो ऑल द बेस्ट आणि जरूर तुमच्या कमेंटनी मला कळवा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.